रामकृष्ण हरी. मी पत्रकार संतोष बारगजे. संत वामनभाऊगड जमादारवाडी जामखेड पंचक्रोशी या ठिकाणी भाऊंच्या पालखीचे भव्य रिंगण आपण समोर पाहत आहात. श्री क्षेत्र गहिनीनाथगड ते पंढरपूर ही पालखीची भव्य परंपरा ही कशी चालत आली, कशी सुरू झाली याविषयी आपण आज आढावा घेणार आहोत. आणि प्रत्यक्ष गडाचे मठाधिपती पूज्य गुरुवर्य महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या मुखातून ही परंपरा ही वारकरी संप्रदायाचं मूळ ठिकाण गहिनीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरला श्री गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथाला अनुग्रह दिला आणि सांगितलं हे ज्ञानोबरायाला. आणि मग ही परंपरा कशी आली, एक शक्तीच्या कर्ण कोहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितलेले जे श्री शंकराने मूळ तत्व सांगितलं त्याचं हे गूढ आणि गुह्य जे ज्ञान होतं ते ज्ञानोबरायाच्या हातून श्री गहिनीनाथ महाराजांनी हे प्रगट करावं म्हणून प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. म्हणून ही वारकरी संप्रदायाची मूळ परंपरा असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार तोजविले. हा श्री गहिनीनाथ महाराजांचा हा प्रसाद आहे, म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि म्हणून मूळ परंपरा ही वारकरी संप्रदायाची ही आहे. जगभर जो महाराष्ट्रभर प्रामुख्याने संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय, याचं मूळ हा पालखी सोहळा आहे. आणि हा प्रवास अमावस्याच्या दिवशी ज्येष्ठवद्य अमावस्याला सुरू होतो. नवमीला आम्ही पंढरपूर या क्षेत्रामध्ये जातो. जात असताना थोडासा पायवाट काही ठिकाणी पाऊल रस्त्याने चालावं लागतं. आता हा मार्ग गेला राज्य मार्ग चाले ऐसा अशा प्रकारचा हा भाग या सोहळ्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी हा पालखी मार्ग भव्य अशा प्रकारचं करण्याचं ठरवले आणि तो मंजूर झालेला आहे, केलेला आहे. तेव्हा हा प्रवास अतिशय वेगळ्या पद्धतीचं हे मूळ ठिकाण असल्यामुळं वाटाने सगळा समाज खर्च करतो. म्हणजे राहण्याची जेवणाची व्यवस्था तिथे पंढरपूरमध्ये 6 दिवस संस्थांतर्फे सर्व समाजाची सोय केली जाते. तेव्हा हे स्थान गहिनीनाथ महाराज नाथपंथातील एक ठिकाण, परंतु तेव्हा अधिष्ठान श्री गहिनीनाथ महाराज श्री गुरु श्री संत वामनभाऊ महाराजांनी हा सोहळा आरंभित केला. विवले शेरोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेल्या गगनावरी अशा प्रकारचा हा प्रवास आहे. पूज्य महंत गुरुवर्य श्री विठ्ठल बाबांनी अतिशय मोलाची माहिती आपल्याला दिलेली आहे. पालखीचे आगमन जामखेड शहराकडे होत आहे. ही क्षणचित्र पालखीतील रथामध्ये असणारी भाऊंची प्रतिमा आणि गहिनीनाथ महाराजांच्या पादुका महिला भक्तांनी सडा रांगोळी केलेल्या आहेत. तपनेश्वर भागातील शीतल कलेक्शनच्या वतीने साहित्य वाटप केलेले आहे. जामखेडचे हे भजनी मंडळ पालखीचे स्वागत करण्यासाठी पुढे येत आहे. जामखेड शहरातून तपनेश्वर भागातून विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांची अन्नदानाची सोय केली जाते. वीटभट्टी संघटनेच्या वतीने विठ्ठल मंदिरात खूप वर्षापासून अन्नदान केले जाते. आपण पाहतोय महिलांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. विठ्ठल मंदिरातून पुढे जगदाळी वस्ती या ठिकाणी अन्नदान केले जाते. ही पालखी आता जमादारवाडी येथे असलेल्या संत वामनभाऊगड येथे दाखल झालेली आहे. ही क्षणचित्रे आपण पाहतोय. समोर पाहतोय ह्या भाऊंच्या पादुका. माजी आमदार भीमरावजी धोंडे यांचं आगमन झालेलं आहे. खूप उत्साह दिसतोय
महिला भक्तांमध्ये परिसरातून मोठ्या संख्येने भक्त येथे गोळा होतात. हा सोहळा आपल्या नयनकमळामध्ये ही क्षणचित्रे साठवण्यासाठी सर्वच जण आतुर असतात. वर्षभर या सोहळ्याची ते वाट पाहत असतात. ही ड्रोनमधून टिपलेली क्षणचित्रे आहेत. ही आपल्याला पत्रकार शरद गर्जे आष्टी यांच्याकडून प्राप्त झालीत. जामखेडचे पत्रकार अशोकवीर यांनीही आपल्याला काही व्हिडिओ दिलेले आहेत. जामखेडचे जवळ असलेलं हे जमादारवाडी क्षेत्र आहे. या ठिकाणचे हे दृश्य आहेत. सोमवार दिनांक 30 जून 2014 या दिवशी या ठिकाणी पहिले गोल रिंगण सुरू झालेले आहे. गुरुवर्य श्री विठ्ठल बाबांना आम्ही काही भक्तांनी विनंती केल्यानंतर या ठिकाणी हे पहिले रिंगण सुरू झाले होते. या सोहळ्याचं हे 13वं वर्ष आहे. आपण पाहतोय हा उत्साह, पालखी, संत वामनभाऊ गड जमादारवाडी जामखेड येथील हे दृश्य आहेत. माजी आमदार धोंडे साहेब यांनी फुगडीचा आनंद घेतला आहे. गडाचे परंपरेचे काही शिष्यगण आहेत. आनंदाचा हा सोहळा या रिंगणच्या निमित्ताने पायी वाटचाल करत आलेल्या या सोहळ्यातील भक्तांना थोडा काही क्षणापुरता या ठिकाणी विरंगुळा होतो. महिलांनी फुगड्यांचा आनंद घेतलेला दिसतोय आपल्याला. पुरुष मंडळी देखील ठेका धरत आहेत. एकूणच येथे उत्साहाचं वातावरण आहे. जमादारवाडी या ठिकाणी ज्या वेळेला हा गड उभारण्यात आला, पूज्य महंत गुरुवर्य विठ्ठल महाराज यांच्या आज्ञेप्रमाणे या ठिकाणी कामकाज सुरू झालं. वर्षभर या ठिकाणी धार्मिक उत्सव साजरे होतात. त्यामध्ये पौष वद्य सप्तमी अष्टमीची भाऊंची पुण्यतिथीची परंपरा देखील आहे. त्यानिमित्ताने येथे भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह होतो आणि वर्षभरातला हा दुसरा सर्वात मोठा सोहळा म्हणजे रिंगण सोहळा. या निमित्ताने येथे महिला भक्त सविताताई यांच्याकडून अन्नदानाची व्यवस्था केली जाते. त्यानंतर जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाजी भाकरीची पंगत दिली जाते. नंतर ही भाऊंची जी पालखी आहे ती मुक्कामासाठी जामखेड तालुक्यातील सारोळा या गावी पोहोचते. या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे आमच्या चॅनलच्या वतीने हार्दिक स्वागत. या सोहळ्यासाठी आमदार भीमराव धोंडे आले होते. त्यांचं मनोगत आपण ऐकूया. सोहळ्यासाठी मी 3-4 वेळा आलेलो आहे. गैनाथ गणराची दिंडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठी दिंडी आहे. यावेळेस जवळपास 2 लाखापेक्षा जास्त लोक दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. अनेक ठिकाणचे अनेक जिल्ह्यातून लोक आलेले आहेत. महिला मंडळी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. त्यामुळं आपली ही दिंडी थाटामाटाने पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूरला 23 तारखेला मी दरवर्षी पंगत देतो
आपली महाप्रसादाची पंगत असते. तर माझी सर्व या ठिकाणी उपस्थित ज्या महिला मंडळी आहेत, पुरुष आहेत किंवा जे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की त्या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हा आणि पुढे जेवणाच्या पंक्तीला हजर राहा. अशा प्रकारची मी आपल्याला विनंती करतो आहे. विठ्ठल महाराज जे आपल्या गैनाथगडाचे मठाधिपती आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये ही दिंडी जाते. हा दिंडी सोहळा महाराष्ट्रातील एक अप्रतिम सोहळा आहे. त्यामुळं सर्व पुरुष स्त्रिया किंवा भक्त मंडळीला माझी विनंती आहे की आपण आता पुढं आणखी 25 तारखेला आषाढी आहे, 23ला आपली पंगत आहे, आणखी आज 17 तारीख आहे, 17 आहे ना, आज 16 तारीख आहे, आणखी 8 दिवस राहिलेले आहेत. त्या 8 दिवसामध्ये सर्व लोकांनी येऊन पंक्तीचा लाभ घ्यावा. सगळा महाराष्ट्र सध्या आज रोडवर आहे. पंढरपूरचा पांडुरंग म्हणजे शेतकऱ्यांचा प्राण आहे. सर्व लोक आपली गाऱ्हाणी पांडुरंगाला सांगतात आणि पांडुरंगाला मनातून प्रार्थना करतात की त्यांच्या काय समस्या असतील त्या सोडवाव्यात. आणि परमेश्वराला मी प्रार्थना करतो की जेवढे वारकरी येतील त्यांच्या जेवढ्या समस्या असतील तेवढ्या पांडुरंगाने सोडवाव्यात. आणि पाऊस पाणी नाही आहे, तर यावर्षी पाऊस लांबलेला आहे. तर पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना आहे की पाऊस पाणी चांगला येऊ दे. शेतकरी समाज सर्व पावसावर अवलंबून असतो. शेतकऱ्यांचे पिकं करपायला लागलेले आहेत, काही ठिकाणी पेरणी झालेली नाही. तर म्हणून पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना की खूप पर्जन्यमान व्हावं आणि सर्व लोकांना त्याचा फायदा व्हावा. वाटला मोठ्या प्रमाणामध्ये इथं आल्यानंतर वातावरण तयार होतं. एवढी गर्दी, एवढी माणसं पाहिल्यानंतर खूप आनंद होत असतो आणि तो या ठिकाणी येऊन झालेला आहे. सबस्क्राइब कर दो. वाह.